नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर EPFOबद्दल एक नवीन रूल्स जारी केलेले आहेत। तर त्या नवीन रूल्सबद्दल आपण आज या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात। तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFOचे देशभरात करोडो सदस्य आहेत। तर EPFOने आपल्या सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांमध्ये काही मोठे बदल जाहीर केले आहेत। तर या सर्व बदलांमध्ये पहिला बदल असे आहे की PF खातेधारकांना अधिक सुविधा मिळवून देणे आणि त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यात मदत करणे हा यामागचा उद्देश आहे। तर या बदलांमुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी दोघांनाही फायदा होणार आहे। तर पहिला नियम असा आहे की EPFO सदस्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी EPFOने ATM कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे सदस्यांना पैसे काढण्याची सुविधा मिळेल। तर ATMद्वारे पैसे काढण्याची सुविधा आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। त्यानंतर दुसरा नियम असा आहे की नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीनुसार ग्राहक 24 तासात कधीही आपल्या खात्यातील पैसे सहजपणे काढू शकतील। यामुळे ग्राहकांचा बराच वेळही वाचणार आहे। तर सध्या त्यांना त्यांच्या बँक खात्यात PFचे पैसे मिळवण्यासाठी साधारणतः 7 ते 10 दिवस वाट पाहावी लागत आहे। तर हा एक नवीन सुधारित नियम EPFOने जारी केलेला आहे। तर तिसरा नियम, पुढील वर्षात कर्मचाऱ्यांच्या EPF अंशदान मर्यादेतील बदल होणार आहे। सध्या कर्मचारी दरमहा त्यांच्या मूळ पगाराच्या 12% EPF खात्यात योगदान देतात। कर्मचाऱ्यांना EPFOने निश्चित केलेल्या 15,000 रुपयांऐवजी त्यांच्या वास्तविक पगाराच्या आधारावर योगदान देण्याच्या विचारात सरकार आहे। या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत मोठा निधी जमा करता येणार आहे। तसेच कर्मचाऱ्यांना दरमहा अधिक निवृत्ती वेतन मिळू शकणार आहे। तर शेवटचा नियम असा आहे की EPFO त्यांच्या IT पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे, ज्यामुळे PF दावेदार आणि लाभार्थी सहजपणे त्यांच्या ठेवी काढू शकतील। जून 2025 पर्यंत हे अपग्रेड पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। तर एकदा IT पायाभूत सुविधा अपग्रेड झाल्यानंतर सदस्यांचे दावे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने निकाली काढले जातील। तर यामुळे पारदर्शकता वाढून फसवणुकीचे प्रकारही कमी होतील। ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी, EPFO पेन्शनधारकांसाठी झालेले महत्त्वपूर्ण बदल। तर नवीन नियमानुसार पेन्शनधारक कोणत्याही अतिरिक्त पडताळणीशिवाय देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील। तर यामुळे पेन्शनधारकांचा वेळ खूपच वाचणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।